नमस्कार, मंजुषा's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे बट्टी। प्लीज त्या अगोदर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। हे बट्टीचे पीठ आहे, म्हणजे गव्हाचे पीठ छान दळून आणलेले आहे आपण जाडसर। जाड पाहिजे आपल्याला। बट्टीमध्ये आपण पिठामध्ये अंदाजानुसार मीठ घालू, अंदाजानुसार घालायचं आहे आपल्याला। नंतर हळद, छान कलर येईल आपल्या बट्टीला। नंतर ओवा आहे इथे 2 चमचे। हे बघा किती लहान चमचा आहे हा, तो 1 चमचा सोडा घेतलेला। बट्टी नरम येण्यासाठी इथे 1 पडी तेल टाकलेला आहे आणि छान मग त्याच्याने नरम येईल बट्टी। इथे सर्व मिश्रण तयार आहे, आपण सर्व साहित्य टाकलेलं आहे। आता आपण थोडं पाणी टाकून घट्टसर भिजवून घेऊ। हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान बट्टीचा गोळा तयार झालेला आहे। छान कणिक घट्टसर झालेली आहे। इथे असंच पाहिजे होतं आपल्याला बरोबर। इथे छान आपली बट्टीचं पीठ तयार आहे। कणिक त्याच्यात तेल टाकून आपण छान मळून घेऊ। आपली कणिक तर तयारच आहे। आता आपल्याला किती बट्ट्या, म्हणजे आमच्याकडे तर लोडगे म्हणतात, तर आपल्याला किती पाहिजे ते आपण लहान मोठ्या आकारात करून घेऊ आधीच, आणि छान आपल्याला मग याच्या आकारात गोल आकारात करायचे आहे। इथे 6 झालेले आहेत। खरंच खूप आवडीने सर्वजण खातात बट्टी। सर्वांनाच, लहान मोठ्यांपासून सर्वांनाच आवडते। आपण जे गोळे तयार केलेले आहेत इथे, तर छान आता आपण गोल आकार देऊ त्यांना। वाफवण्यासाठी तयार करून घेऊ छान गोल असे। हे बघा, आपले जवळपास सर्वच तयार झालेले आहेत इथे लोडगे। झटपट, काहीच खूप कमी वेळ लागतो। खूप छान। तर आता बट्टी तयार झालेली आहे। आता चाळणीला आपण इथे छान सर्व तेल लावून घेऊ। सर्वदूर लावायचं आहे। वाफवण्यासाठी इथे आपल्याला बट्टी ठेवायची आहे चाळणीमध्ये, बरोबर बसतील त्या। चला तर मग वाफवण्यासाठी ठेवूया। आता गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे। छान पाणी गरमही झालं आहे। आपण ते चाळणी आता त्या पातेल्यावर ठेवूया व झाकण ठेवून देऊ। अर्धा तास आपण इथे बट्टी छान होऊ दिली, आणि होतातच त्या अर्ध्या तासात। थोडं थंड झाल्यावर आवडीनुसार आपल्याला बट्टीचे काप करून घ्यायचे आहे। आपल्याला जसे आवडतील त्या आकारात करायचे आहे। मी असे करत आहे, मला हा आकारात खूप आवडतात। खरंच बट्ट्या खूप आवडतात सर्वांना। एवढी सोप्या आहेत ना करायला, कुणीही लगेच करेल आणि आवडतील सुद्धा सर्वांना। आता इथे सर्व बट्टी आपण कापून घेतलेली आहे छान आकारामध्ये। कढईमध्ये खूप छान गरम झालेला आहे तेल। तळायच्या आहेत आता आपल्याला बट्ट्या मस्तपैकी छान गरम तेलामध्ये तळून घेऊ। खूप लवकर तळल्या जातात ह्या। हे बघा, तुम्ही बघू शकता खूप छान कलरही येत आहे आणि छान कलरही आलेला आहे। खूप छान, मस्त। हे बघा, खरंच नक्की ट्राय करा। एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाल। खरंच इच्छा होईल पुन्हा बनवण्याची, खाण्याची। एवढी स्वादिष्ट आहे ना ही बट्टी की सर्वांना आवडेल। खूप छान जेवण होते। बट्टी सोबत आपण फोडणीचे वरण सुद्धा खाऊ शकतो, साधे वरण। खूप छान लागते। संकष्ट चतुर्थी असते तेव्हा उपवासाला, संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी आमच्याकडे सहसा बट्टीचं जेवण करतात। उपवास वगैरे असतोच तेव्हा उपवास सोडण्यासाठी खूप छान जेवण आहे हे पारंपरिक।
चला तर आता माझ्या मुलीला खूप भूक लागलेली आहे, तिला वाढायचं आहे. इथे छान बट्टी घेतलेली आहे आणि भात तिचा खूप आवडीचा आहे. भात खूप छान. मग वांग्याची भाजी केलेली आहे मी इथे. वांग्याची भाजी आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी वरतून निंबू. खूप छान कॉम्बिनेशन आहे. खरंच खूप छान जेवण. आम्हाला तर खूप आवडते, आमच्या सर्वांनाच खूप आवडते. आणि वरण इथे साधंच वरण केलेलं आहे मी. आमच्याकडे सर्वांना साधंच आवडते. मस्तपैकी मेनू आहे. हे बघा किती छान झालेले आहेत बट्ट्या. एकदम मऊ आणि कुरकुरीत झालेल्या आहेत. एकाच हाताने मोडतायत. आणि आमच्याकडे तर बट्टीचा असा छानपैकी मस्तपैकी असा काला करूनच खातात. खूप छान मेनू आहे जेवणाचा. मस्त. वाव. तर तयार आहे आपले वरण बट्टीचे जेवण. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक यू.